एका साईडला महादेव पिरकट आणि मंगेश झुगरे ही जोडी गावदेवी नाणेवली टीम कडनं. गोलंदाजी मार पडती खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी राहिली आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा सुंडाई माता क्रिकेट संघ चिचकांबला जमलेल्या सर्व खेळाडू वर्ग प्रेक्षक वर्गांचा करतोय मी मनापासून सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने ही सामना आपण पाहिली तर केटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून कॅचअप केली जाते. चांगली क्वांटिटी चांगली क्वालिटी त्याच्या माध्यमातून देखील दिली जाते. चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी नाणेवली आणि त्यांच्या विपक्ष घेत असताना कार्तिक इलेव्हन गावदेवी रानसई या दोन टीम दरम्यान. चला थोडस स्पीडअप घ्या मी विनंती करतो दोन्ही पंचांना. खऱ्या अर्थानं शेवटची मॅच उशीर देखील तितकंच झाला नाहीये. अद्याप आपण पाहिलं 1:18 झालाय. 2 वाजेपर्यंत आपला हा सामना फिनिश करायचा आहे अशी कमिटीचा निर्णय आलाय. यस थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं कार्तिक इलेव्हन गावदेवी रानसई टीमचं पॅकर्स यस कुशल लोते त्यांचे सुपुत्र खऱ्या अर्थानं कार्तिक लोते यांच्या नावानं ही टीम खेळवली जाते गावदेवी रानसई. खऱ्या अर्थानं पहिले शेवटचे मॅच सर खऱ्या अर्थानं पाहिलं. चला पंच आपण थोडस स्पीडअप घ्या विनंती करतोय. सोंडाई माता चषक 2025 हे शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. 6 दिवसांची शृंखला. या 6 दिवसांमध्ये पाहिलं तर आजचा हा दुसरा दिवस ना दुसऱ्या दिवसामध्ये शेवटची लढत शेवटची बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी नाणेवली विपक्ष कार्तिक इलेव्हन गावदेवी रानसई या दोन टीम दरम्यान. तर मित्रांनो स्पीडअप करा दोन्ही टीम आणि कुशल होते आपण देखील व्यासपीठावरती. इथनं आपला जो काही डिसिजन असेल तो झाला असेल क्लिअर तर आपण लगेच यायचं व्यासपीठावरती. आणि पहा मित्रांनो अगदी लाईव्ह प्रेक्षेपण त्यामुळे स्पर्धेला गालबोट लागतं कामा नये याची देखील दक्षता घ्यायची आहे. दोन्ही टीमला विनंती असेल. आज पाहिलं तर अगदी सुखरूपरित्या मॅचेस पार पडत आहेत. आज आपण पाहिलं तर सोंडाई मातेच्या नावानं अगदी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि आज या स्पर्धेची दुसरी रात्र शेवटची लढत एक संघ सुपर 6 ला क्वालिफाय होईल आज स्पर्धेतनं पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी चालली मंगेश झुगरे आणि त्यांच्या सहसाथीनं पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये महादेव पिरकड अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती एवढे मित्र गोलंदाज कार्तिक इलेव्हन खोंड्याचेवाडी टीमचा आपण पाहू शकाल धर्मा यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आहे. टोटल जर विचार केला मित्रांनो तर तब्बल इथनं मात्र 3 षटकांची मॅच म्हणजेच 18 बॉल पहिल्या इनिंगमध्ये फेकले जातील 18 बॉल दुसऱ्या इनिंगमध्ये. आणि इथनं बघायचं निकाल इथनं आपण पाहिलं तर कोणत्या संघाच्या बाजूनं लागतो हे महत्त्वाचं आहे. आपण किती वेळा जिंकलाय ते महत्त्वाचं नाही आहे. आपल्याकडे एक्सपिरियन्स किती आहे ते महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये जगण्यासाठी एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे. अगदी पाहिला मित्रांनो माणुसकी पैसा आणि एक्सपिरियन्स मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ह्या जगण्यासाठी माणसाला खूप गरजेचे असतात आणि ते क्रिकेटमध्ये देखील तोच फॉर्मॅट आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता मित्रांनो आपले विजय किती झाले ते महत्त्वाचे नाही आहेत. आपल्याकडे एक्सपिरियन्स किती आहे म्हणजे आपण पाहू शकाल एक्सपिरियन्स खिलाडी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी महादेव पिरगड आपल्याला पाहायला मिळेल. आणि फलंदाज स्ट्राईक ऑन लाईव्हली मात्र खेळताना दिसतो तो म्हणजेच मंगेश झुगरे एक रायझिंग स्टार आहे गावदेवी नाणेवली टीमचा. आणि बॉलिंग ट्रॅकवरती यावेळी मात्र कार्तिक इलेव्हन खोंड्याचेवाडी टीमचा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच धर्मा यावेळी पहिलं मॅनेटरी पॉवरचं षटक.
हस पंच ग्रीन सिग्नल. यस गेम स्टार्ट. लेट्स प्ले. इथनं पहा एक संघ सुपर 6 ला जाईल. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिलाच बॉल वरती फेकून दिला आडवा बॅटनं स्क्वेअर लेग आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट. फाईन लेग रिझनला बॉल चाललाय. सीमा रेषा पलीकडे येतोय. मंगेश झुगरेच्या बॅट मधून दमदार फटका, शानदार षटकार. स्वीट साऊंड ऑफ द बॅट म्हणावा लागेला फटक्याला. 6 धावांसाठी इथे मात्र फटका पाहायला मिळाला. मॅन्डेटरी पॉवरचं षटक. अगदी पाहिलं तर मिड विकेट रिझन असेल, तिथनं जर पाहिलं तर बॅटिश लॉंग ऑफ असे 2 षटरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या ठिकाणी मात्र अगदी बॅकवर्ड पॉइंटला बॉल फटका मारला गेला. यावेळी पहा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेचायचा होता, परंतु बॉल अगदी बॉडीवरती जाऊन बदलतोय. जबरदस्त पहा पहिल्या बॉलवरती षटकार आला. दुसऱ्या बॉलवरती अगदी थोडंसं आपण पाहिलं तर कुठेतरी आखणी आपण पाहिली तर अगली वेगळी पाहायला मिळाली. अगली वेगळी शैली गोलंदाजच्या माध्यमातून साकारली जाते. हा बॉल आपण पाहिला तर अगदी लेग बाईस इथं दर्शवला जाईल पंचांचा आणि येतो. यावेळी मात्र पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकच धाव इथे धावपटलावरती जोडली जाईल. धावपटलावरती टोटल 2 बॉलचा खेळ समाप्त. 7 धावा इथं धावपटलावरती लागल्या गेल्या. त्या म्हणजेच कार्तिक गावदेवी नाणेवली टीमच्या यावेळी आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल यावेळेचा देखील अबे बॅटला ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. 2 खेळाडूंच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. पॅव्हिलियन आणि यस इथनं अंपायर लेग बिफोर साठी रिव्ह्यू दिला जाईल का? यस अंपायर कॉल चेक केलं जाईल टीव्ही अंपायर साठी. इथनं मात्र जाऊया स्क्रीन वरती. तर इथनं पाहू शकाल याचं आपण ऑर्गनायझर कमिटी याचे सुनील मुकणे आपण चेक केलं जाईल. इथे मात्र बघायचं आहे अगदी मधोमध पकडलं गेलंय का, कोणावरती अन्याय केला जाणार नाहीये. अगदी पाहायचं आता इथे काय घडलं नेमकं ह्या बॉलवरती. यस लेग बिफोर विकेट आउट असेल. मिडल स्टंप वरती पकडलं गेलं फलंदाजाला आणि पाहता इथनं मात्र फलंदाज बाद आहे. आपण पाहिलं तर अगदी आमचे पंच संजय वाघमारे आतापर्यंत मी म्हटलं ना मित्रांनो, आपण जिंकलाय खेळलाय किती ते महत्वाचं नाहीये, आपल्याकडे एक्सपिरियन्स किती आहे ते महत्वाचं आहे. आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं आमचे संजय वाघमारे ऑफिशियल पंच. आज दुसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आमचे भरतदादा वाघमारे. अगदी पाहिलं तर अप्रतिम पंचाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आणि थर्ड अंपायर पाहिलं तर आज जर विचार केला तर दुसरी रात्र सातत्यानं अगदी शेवटपर्यंत आमचे आपण पाहिलं तर कर्जत खालापूर मधील राजेश स्टार म्हटलं जाईल. अगदी पाहिलं तर सुनील मुकणे मिनी भावेश पवार. अगदी जर पाहिलं तर एक अप्रतिम फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये देखील अनेक मैदानावरती पाहतात. चिंचकंबले संघाचं प्रतिनिधित्व त्याच्या माध्यमातून केलं जातं. आणि तोच इथनं पाहिलं तर सुनील मुकणे अगदी या स्पर्धेचा ऑर्गनायझर आहे. जवळ मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल पहिला गडी गारद झाला. पहिला करारा झटका मंगेश झुगरेचे विकेट मोस्ट इम्पॉर्टंट होतं ते विकेट मैदानाच्या बाहेर आलं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता इथं मात्र मयूर झुगरे मैदानाच्या आतमध्ये चालला. महादेव पिरकड मयूर झुगरे जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉल समाप्त झाले टोटल आतापर्यंत
5 अंतिम बॉल मॅन्डेटरी पॉवरचं पाहायला मिळेल. अंतिम बॉल आणि धर्मा बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहता शेवटचा बॉल पाहायचं काय घडतं. हा बॉल डाऊन द ग्राउंड बॉल चालला इथनं मात्र आपण पाहू शकाल अगदी वाईडिश लॉंग ऑफ आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक अगदी नव्हते पूर्णपणे क्षेत्र अगदी रिकामं पडलं होतं आणि बॉल चालला सीमा रेषा पलीकडे वन बाउन्स. तर इथनं स्पीडअप करायचं प्लीज. खोंड्याची वाडी संघ क्षेत्ररक्षण करत असताना पहिला षटक आपण पाहिला तर इथनं मात्र समाप्त झाला चौकारानं आणि 4 धाब्याच्या मदतीने टोटल स्कोरचा विचार केला तर धाबत संख्या धाबत जाऊन पोहोचली आता 16 या अंकावरती आपण पाहता अगदी चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचला. पहिल्यांदा आपण पाहता टॉस जिंकला कार्तिकेले पण खोंड्याच्या वाडी टीमनं आणि टॉस जिंकल्यानंतर पाहिलं तर क्षेत्ररक्षण निवडलं गेलं. बॅटिंगसाठी गावदेवी नॅन्युली टीमला आमंत्रित केलं परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर धाबा आता पहिल्या षटकामध्ये 16 जमल्या गेल्या. लॉस ऑफ 1 विकेट गावदेवी नॅन्युली टीम आणि पंच आपण देखील थोडं स्पीडअप करा. ज्यावेळी पाहूया पाहायचा तर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आकाश पारधी. पहिलाच बॉल ऑफ केला बॅक टू द बॉलर तिथे मात्र अजून एक करारा झटका गावदेवी नॅन्युली टीमला आणि फलंदाज इथनं मात्र बाद झाला तर म्हणजेच महादेव पिरकर. गडी इथून मात्र दुसरा गडी इथून मात्र बाद झाला. त्यानंतर नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हरिचंद्र. पहिला बॉल जरूर विकेट मिळवले इथून मात्र कमबॅकिंग षटक फेकावं लागेल. यावेळेचा बॉल आडव्या बॅट ऑन साइडला फटका क्षेत्ररक्षण येतोय लाजवाब झेल टीमला जातोय. विजय भगत चुकी करणार नाहीये. आणखीन एक धक्का मिळतोय गावदेवी नाणेवली टीमला. गेल्या माघारी परतावं लागेल. हरिचंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे यायला लागल्यात आणि फलंदाज भाग्यवान आज या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये
धक्का मिळतोय गावदेवी नाणिवली टीमला. फलंदाज बाद भगवान बॅक टू द आउट. कीपर लॉंग आहे ना. कीपर लॉंग असल्यामुळे धाव असेल अगदी बा क्लोज असेल तर त्या ठिकाणी धाव दिली जाणार नाहीये. एक धाव इथे पकडली जाईल गृहीत आणि दुसऱ्या धावेला आपण पाहिलं तर फलंदाज इथे बाद झाला. तो म्हणजेच आपण पाहू शकाल इथनं हरिश्चंद्र चिराग यावेळी मात्र बाद झाला. चला आणखीन एक फलंदाज बाद झाला. 6वा गडी इथून मात्र 5वा गडी बाद झाला नाणिवली टीमचा. आणखीन एक नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यस 2 मिनिटं सामना थांबवायचा खऱ्या अर्थानं केटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅचअप केली जाते. हे चेकिंग केलं जाते. यावेळेस आपण पाहिलं तर 12th मॅन. यस फेअर डिलिव्हरी इट्स गुड डिसिजन. इथे मात्र स्वतः कमिटी आणि 12th मॅन देखील असणार आहेत प्रति टीमचे. शेवटच्या मॅच मध्ये
अनेक प्रेक्षक गर्दी देखील पाहायला मिळते या भरभराऱ्या नाईट मध्ये. खऱ्या अर्थानं पाहिलं तर अनेक प्रेक्षक वर्ग त्यांचं करतो मी खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सोन्या माता चषक यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. जाऊया मॅच मध्ये आणखीन एक आडो बॅटन स्ट्रोक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल हवेमध्ये चाललाय, क्षेत्ररक्षण येतोय, सुक्रिया आणखीन एक धक्का मिळतोय. जिथून आपण पाहिलं गोलंदाजी चांगली होती, रोहित वीर गोलंदाजी मार्क वरती करत असताना आणखीन एक धक्का मिळालाय, फलंदाज बाद झालाय. 6वा गावदेवी नानिवली टीमचा. आणि स्कोरबोर्ड आपण पाहिला तर त्याच आकड्यावरती अजूनही स्थिरावती 25 धावा. काय कमबॅकिंग षटक झाले, अजून एकही धाव खर्च केली नाहीये. 26 झाले. ओके सॉरी, थोडीशी माफी असावी, स्कोरिंग मध्ये इथे मात्र थोडीशी चुकी झाली, माफी असावी. एक धाव इथून मात्र मिळाली गेली दुसऱ्या बॉल वरती. त्यानंतर 26 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती लागल्या. 3 बॉलचा खेळ इथून संपलाय. आपण पाहिले तर कमबॅकिंग षटक फेकत असताना ठरतोय स्वतः गोलंदाज, स्वतः संघनायक, स्वतः वरती विश्वास दाखवत असताना चांगली गोलंदाजी करतोय. आणखीन एक नवीन बॅट्समॅन आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय शरद. यस आपण पाहिलं तर 8वा आणि 9वा क्रमांकाची ही जोडी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी झाली. अद्यापर्यंत आपण पाहिलं 3 बॉल फेकले, 2 विकेट, ज्यामध्ये आपण पाहिलं एकच धाव खर्च केली. यावेळेचा बॉल अलवंद कार्पेट महा काय वेग पाहायला मिळतो, परंतु थोडीशी दिशा भटकत असताना पंच आमच्याकडे वळतील. इथं देखील आपण पाहिलं तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पहिले 100 धाव खर्च करत असताना कार्तिक 11 गावदेवी रासे संघ पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने 27 धावा स्कोरवरती लागल्यात. चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये. रोहित वीर गुणवत्ता या मॅच मध्ये करत असताना आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थोडस दिशा भटकलाय, स्वतःवरती अग्रेशन, स्वतःवरती नाराज होत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा खराब बॉल फेकलाय. ही या पद्धतीने देखील खराब बॉल ज्या पद्धतीने फेकाल तितका धावांचा डोंगर खऱ्या अर्थानं वाढेल गावदेवी नानिवली टीमचा. 28 धावा स्कोरवरती लागल्यात. वेगावर स्वाहून गोलंदाजी करतोय, परंतु आपण पाहिलं लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळतोय. पहिले 3 बॉल फेकले, 1 धाव खर्च करत असताना यावेळेचे 2 बॉल वारंवारदा खराब फेकत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पंचांच्या डावी एसटीकडनं आणखीन एक पॅड वरती बॉल आलाय. अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी पाहायला मिळतोय. लेग बीच्या स्वरूपामध्ये 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेले संघर्ष करत असताना मात्र पाहायला मिळतोय गावदेवी नानिवली टीम्स एका धावेच्या मदतीनं आपण पाहिलं 29 धावा, 29 लॉस ऑफ 7 विकेट्स. या मॅच मध्ये थोडीशी धावसंख्या जास्ती उभारत असताना पाहायला मिळतोय. प्रति मॅच मध्ये, प्रति नाईट शुक्लमध्ये आपण पाहतो अनेक सामने लो स्कोरिंग मध्ये पाहायला मिळतात, परंतु इथे आपण पाहिलं 3 षटकांच्या मॅच मध्ये 30 धावा इथे मात्र जमा करत असताना 29 धावा जरूर स्कोरवरती लागल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक या इनिंग मधील पाहिले तर 2 बॉल अजूनही शिल्लक असतील. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल खोलात टाकलाय, खोदून काढलाय, डीप मध्ये शतक नाहीये, वेगाने धावतोय. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, चित्याच्या चपलाईनं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण थोडस दूरवरचा, त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतोय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. 31 धावा काय गोलंदाजी झाली. अद्यापर्यंत आपण पाहिलं अवघ्या 6 धावा खर्च केल्यात या गोलंदाजांना. थोडस कमबॅकिंग फेकत असताना शेवटचा बॉल अजूनही या मॅच मधील, या इनिंग मधील अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल. यावरती मोठा फटका येणं गावदेवी नानिवली टीम साठी तितकंच गरजेचं, परंतु डॉट बॉल येणं कार्तिक 11 गावदेवी रासे टीम साठी गरजेचं. यावेळेचा बॉल बॅटची कडा घेतली, तडम्याचा क्षेत्र थोडासा बीट झालाय, फंबल झालाय, 1 धाव कंप्लीट केली. इथे मात्र दुसरीचा प्रयत्न पाहिलं तर पंचांचा डिसिजन आला नाहीये. 2 धावा कंप्लीट, जिथे 1 धाव होती तिथे मात्र थोडस खराब झालंय. आणि इथे यस, दुसऱ्या धावेसाठी पंचांना रिव्ह्यू खऱ्या अर्थानं ऍक्शन रिप्ले मध्ये चेकिंग केलं जाईल. यस, खऱ्या अर्थानं दुसऱ्या धावेसाठी ऍक्शन रिप्ले मध्ये चेकिंग केलं जाईल. त्यानंतर 4 धावा, 2 धावेसाठी पहिलं तर महादेव क्रिकेट साहेब आपल्याला देखील विनंती करतोय की 2 धावेला इथून मात्र
जरूर यष्टीरक्षकाने थोडंसं प्रयत्न केले होते. त्यानंतर 4 धावा आपल्याला दिले जातील जरी का दुसऱ्या धावेवर बाद नसणाऱ्या बेल्स पडल्या होते. 4 धावा कंप्लीट केल्यात फलंदाजांना. चला पाण्याची प्रयत्न करा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गावदेवी नाणेवली टीमच्या फलंदाजांना. SKTC लाईव्ह यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कॅचअप केली जाते ही स्पर्धा आणि इथे दुसऱ्या धावेसाठी ऍक्शन रिप्ले मध्ये चेकिंग केलं जातं. थोडंसं डिसिजन पेंडिंग. यस इट इज अ नॉट आउट. टोटल 4 धावा. 4 धावा इथनं मात्र पाहायला मिळतील जोडल्या जातील आणि 4च्या मदतीनं आता इथनं गावदेवी नाणेवली टीम जाऊन पोहोचेल टोटल 35 या अंकावरती. येणारे 18 बॉल अर्थातच 3 षटकं विजयासाठी. कार्तिक 11 खोंड्याच्या वाडी टीमला विजयासाठी गरज आहे ते म्हणजे 36 धावे संख्येची. 18 बॉल आणि 36 धाव्यांची गरज आहे विजयासाठी इथनं कार्तिक 11 खोंड्याच्या वाडी रानसे टीमला. चला थोडंसं स्पीडअप घ्या. मी विनंती करतो गावदेवी नाणेवली टीम्स आपण जर का ड्रिंक्स ब्रेक आपला झाला असेल तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये शतरक्षे सजून घ्या. 18 बॉल आणि आपण पाहिलं 36 धावांचं समीकरण राहिलंय. शेवटची मॅच पाहिली तर हाय स्कोरिंग राहणार आहे. खरं तर आजच्या दिवसामध्ये 4 षटकामध्ये देखील एवढ्या धाव्या बनल्या नव्हत्या परंतु शेवटच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी झाली गावदेवी नाणेवली टीमच्या. थोडीशी चुकी तिथून पाहायला मिळाली यष्टीरक्षकाकडनं आणि त्याचा फायदा मिळाला. 3 धावेनं 4 धावेनं गावदेवी नाणेवली टीमला. टोटल स्कोर 35 धावा पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जमा केल्यात आणि 36 धावांचं इथून मात्र टार्गेट सेट केलाय. 18 बॉल 36 धावा. शेवटची मॅच, शेवटची लढत, शेवटची बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. कार्तिक 11 गावदेवी रानसे आणि त्यांच्या विपक्ष खेळत असताना गावदेवी नाणेवली या दोन टीम दरम्यान. चला आपण पाहिलं तर सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. कार्तिक 11 गावदेवी रानसे टीम कडनं आकाश पारधी आणि करण लेंडे ज्यांची मागच्या मॅच मध्ये धुमाकूळ फलंदाजी झाली होती. अक्षरशः करणच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार येत असताना सामना एकतर्फा जिंकला तो म्हणजे कार्तिक 11 गावदेवी रानसे टीमनं. परंतु त्या फलंदाजीची गरज या मॅच मध्ये असणाऱ्या इथे मात्र 18 बॉल 36 धावांचं समीकरण या मॅच मध्ये राहिलंय आणि काय फलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी मॅच मध्ये केली. इथून देखील पाहिलं 30 फटकेबाजी या मॅच मध्ये करावी लागेल. अक्षरशः मॅग्नेटिक पॉवरचा पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. मंगेश झुगरे ज्यानं फलंदाजी करताना एक षटकार त्याच्या बॅट मध्ये आला आणि तिथून मात्र सुरुवात चांगली झाली आणि गोलंदाजी मॅग्नेटिक पॉवर प्लेचा पहिले षटक फेकण्यासाठी तो दाखल झालाय. 18 बॉल 36 धावा. इथून मात्र 2 फलंदाज आपण पाहिले. कार्तिक 11 गावदेवी रानसे टीम कडनं करण लेंडे आणि आकाश पारधिया. खऱ्या अर्थानं पाहिलं करण लेंडे हा RPS सीझन 4 पाहिलं तर रानसे प्रीमियर लीग या पर्वातील मॅन ऑफ द सिरीज सायकल मॅन तो ठरलाय आणि तिथून मात्र तशी फटकेबाजी या मॅच मध्ये त्याला करावी लागेल. टीमला गरजेचं असणारे मोठ्या फटक्यांची 18 बॉल 36 धावा. हाय स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्या. मी विनंती करतोय या स्पर्धेचे करताना आयोजक सुनील मुगने सर आपण स्पीडअप घ्या. तर स्पीडअप घ्यायचं प्लीज दोन्ही टीम. फिल्डिंग डिपार्टमेंट इथनं गावदेवी नाणेवली संघ पाहित आपण पाहता आता 18 बॉल आणि आपण जर विचार केला तर विजयासाठी तब्बल 36 धाब्यांची गरज आहे. यस इथे टीव्ही अंबरसाठी आम्ही जरूर संजय दत्ता वाघमारे असतील अगदी
या स्पर्धेतील ऑर्गनायझर आणि आज पाहिलं तर ऑफिशियल पंताची भूमिका त्यांच्या माध्यमातून अगदी साकारली जाते. अप्रतिम पाहायला मिळतं आयोजन. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आज आमच्यासोबत जोडले जातात त्या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये रोहित शिंगवा, एक चांगला आवाज रानसे विभागातील जबरदस्त मोठा आवाज आपल्याला पाहायला मिळाला. सोंडाई माता चषकामध्ये त्यांची आमची भेट झाली आहे, परंतु त्यांना देखील शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या वतीनं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिला बॉल लेट्स आपले गोलंदाज यावेळी मंगेश यावेळी पाहायला मिळते मंगेश झुगरे बॉलिंग ट्रॅकवरती. हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अशा प्रकारची गोलंदाज झाली तर इथनं अडचणी वाढू शकतील कार्तिक 11 खोंड्याच्या वाडी टीमच्या. अगदी पाहिले तर कार्तिक 11 खोंड्याच्या वाडीचे पॅकर्स पण पाहता कुशल होते, अगदी बाउंड्रीला लगत त्या ठिकाणी उभे आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला एन्जॉय करतायत. आपण जर पाहिलं तर आता हृदयाचे ठोके वाढत जातील की काय, अगदी हृदयाचे ठोके वाढवणारच सामना, हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल पहा, अगदी इथनं मात्र आपटी बार पाहिला. यस, डार्ट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. म्हणजे पहिले 2 बॉल इथनं निघून चाललेत. पहा मित्रांनो, प्रत्येक बॉलवरती समीकरणामध्ये बदल पाहायला मिळेल. अगदी जर विचार केला तर चेंडू निघून चाललेत आणि समीकरण जागेवरती स्तब्ध राहिलं. अजूनही 36 धाब्यांची गरज आहे. 2 बॉल निघून चाललेत. मॅन्डेटरी पॉवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये इथनं मात्र हाणामारी करणं गरजेचं आहे. मोठे फटके इथनं मारावे लागतील. सलामी जोडी मैदानामध्ये आकाश पारदे आणि करण लेंडे ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघायचं यावेळी पहा, आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्पॅच आणि पहिला गडी गारद, पहिला झटका इथनं मात्र आपण पाहू शकाल कार्तिक 11 खोंड्याच्या टीमला. आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजे आकाश पारधी. बॅक टू द डगआउट, पहिला झटका रानसे टीमला. विकेट आलं. अजून जर पाहिलं तर संघाचा श्रीगणेश झाला नाहीये. एकही धाव अकाउंट वरती आली नाहीये. 36 धावांचा आकडा गाठायचा. 3 बॉलचा इथनं खेळ समाप्त झाला. पहिला गडी गारद. आपण पहिला आकाश पारधीचा विकेट मोस्ट इम्पॉर्टंट होता आणि ते विकेट मैदानाच्या बाहेर आला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालला तो म्हणजेच देवा बांगारी यावेळी 1 डाऊन साठी. यावेळी पहा, अगदी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती तेवढीच जाणगी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना देवा बांगारी अगदी पहिला बॉल इथून डॉट झाला. 4 बॉल इथं निघून चाललेत. एकही धाव आली नाहीये आणि शून्यावरती पहिले विकेट देखील मिळालं. परंतु बघायचंय अजून सुरुवात झाली नाहीये धावा यायला, त्या मात्र बघायचंय. पहिल्या षटकामध्ये मंगेश झुगरे अप्रतिम यावेळी मात्र गोलंदाजी साकारली जाते. पुढचा बॉल अजून एक डॉट बॉल इथे पाहायचंय. शेवटचा अंतिम बॉल इथे मेडन षटक पडेल का, मेडन षटक पाहायला मिळेल का. मी म्हटलं ज्यावेळी पहिला सामना खेळला ना गावदेवी नानिवली संघ, तेव्हाच म्हटलं होतं गावदेवी नानिवली संघासाठी लक्की मैदान असेल. कारण की डे फॉर्मॅट मध्ये जर विचार केला रोहित, तर या स्पर्धेमध्ये सोंडाई माता चषकामध्ये चॅम्पियन संघ राहिला होता गावदेवी नानिवली संघ. आज पुन्हा एकदा नाईट फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज शेवटचा बॉल यावेळी पाहता जडमध्ये फेकला. आलांदा कार्पेटनं आडव्या बॅटनं खेळला. तिथे मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकात आणि बॉल लढवलं जातं. एकच धाव आली. पहिले षटक समाप्त झालं 1 धावेनं. संघाचा आपण पाहता श्रीगणेश ओपन झाला. श्रीगणेश झाला. आता समीकरण राहिले येणारे 12 बॉल आणि विजयासाठी अजूनही 35 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 35 धाव्यांची गरज. 4 वर्षात क्वालिफाय झाले नानिवली नाईटला. आज हा 5वा वर्ष. यस, तर संजय दादा पाहता आपण 5 वर्ष सातत्याने स्पर्धा चालली आहे. आतापर्यंत 4 वेळा 4 नाईट रजनी स्पर्धेमध्ये नानिवली संघ म्हणजे गावदेवी नानिवली संघ महादेव पिरकटांचा संघ 4 वेळा इथे क्वालिफाय झाला आहे आतापर्यंत. आणि 5वी नाईट रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आज या स्पर्धेचं दुसरी यात्रा पाहायला मिळेल. आणि आज देखील शेवटच्या मोमेंट पर्यंत संघ इथे मात्र झुंजा देतोय. पहा मित्रांनो, गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. इथं मॅन्डेटरी पॉवर प्रति षटक समाप्त झाला. मयूर झुगरे यावेळी पहा देवा बांगारी. पहिला बॉल त्यानं मात्र फेस केला आणि इथं मात्र आडव्या बॅटनं बॉल स्क्वेअर लेगला चालला. या बॉलवरती धाव आली फक्त आणि फक्त एकच. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला पुढे. टोटल 2 अंकावरती लॉस ऑफ 1 विकेट. आकाश पारधीचं विकेट मोस्ट इम्पॉर्टंट होतं ते विकेट मैदानाच्या बाहेर आलं. बघायचा
एका धाब्याने आता टोटल संघ 2 अंकावर पोहोचला. अजूनही 34 धाब्यांची दरकरार अजूनही बाकी आहे. 34 धाब्यामध्ये बघायचं आहे कशा प्रकारे अडचणी निर्माण केल्या जातील. गोलंदाजीचं वर्चस्व गावातील नानिवली संघ अगदी अप्रतिम. हा बॉल मिस टायमिंग बॉल. इथे मात्र यस सफलता मिळाली. अजून एक करारा झटका कार्तिक 11 कोंड्याच्या वाडी टीमला. फलंदाज करण बॅक टू द डगआउट. अनुभव. यावेळी पहा इथे मात्र यस लेग बी फॉर विकेटचं पतन अचूक जागेवरती टिपलं गेलं आणि पाहता आपण पकडलं गेलं मिडल स्टंप वरती आणि फलंदाजीतनं बाद झाला. अजून एक करारा झटका खोंड्याच्या वाडी टीमला आणि फलंदाज इथनं मात्र विजय. बॅक टू द डगआउट.
धन्यवाद डीजे. इथनं आपण पाहिलं अप्रतिम संगीत पाहायला मिळालं आजची दुसरी रात्र. इथनं मात्र दुसऱ्या षटकामध्ये मयूर झुगरेला आपण पाहता बॉल आतापर्यंत समाप्त झाले. टोटल 4 बॉल, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळी पहा नवीन फलंदाज श्याम, बॉल हवेत चालला. इथे मात्र मिस टायमिंग. अजून एक झटका. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज मयूर झुगरेच्या माध्यमातून त्याला मिळाली आहे सफलता आणि जबरदस्त झेल पकडला गेला फलंदाज. इथनं बाद होईल. श्याम बॅक टू द डगआउट. श्याम लेंडे बॅक टू द डगआउट. तर अवघ्या 3 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात. 5 विकेट, 4 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात. 5 विकेट अद्यापर्यंत गमावलेत. पाहिलं तर शेवटचा बॉल अजूनही या षटकातील बाकी असेल. नवका बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहित वीर शेवटचा बॉल. या बॉलवरती जरी का मोठा फटका आला तर थोडस समीकरण चेंजिंग होत असताना पाहायला मिळेल. परंतु अजूनही 32 धावांची गरज असणार आहे. 7 बॉल मध्ये शेवटचा बॉल गोलंदाज जिंकतोय. यावेळेचा बॉल थोडासा दिशा भटकत असताना अवांतर फेकलाय. व्हाईट बॉल फेकलाय. विकेट किपर बीट झालाय. तिथे आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण देखील थोडंसं फंबल होत असताना एक धाव कंप्लीट केली गेली. व्हाईट +1 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीनं 6 धावा स्कोरवरती लागले गेलेत. अजूनही 30 धावांची गरज असणार आहे 7 बॉल मध्ये. पाहिलं तरी या शेवटच्या बॉल वरती एखादा मोठा फटका खेचावा लागेल देवा बांगारी या फलंदाजाला आणि क्षमता देखील असणारे या फलंदाजाकडे. चांगली गोलंदाजी झाली अद्यापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या गोलंदाजानं अवघी एक धाव खर्च करत असताना चांगले षटक फेकलं ज्यामध्ये महत्वपूर्ण विकेट देखील राहिल्या. शेवटचा बॉल आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षण येतोय. त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये. आणखीन एक धक्का मिळतोय. जल्लोष पाहायला मिळतोय. ज्या विकेट साठी जाळावर फसवलं होतं बडी मछली जाल में फसली. विकेटचं पतन. देवा बांगारे बॅक टू द पवेलियन. रातो की कातील मयूर झुगरे आजच्या रात्रीमध्ये ज्याच्या गोलंदाजीने अगदी मंत्रमुग्ध केलं. 5 गड्यांचा आपण पाहिलं तर 5 गड्यांचा मोबदला पाहायला मिळाला. 5 गड्यांना तंबूचा आसरा दाखवला. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे या गोलंदाजासाठी. जबरदस्त एका षटकामध्ये तब्बल 5 गडी गारात केलेत. जबरदस्त गोलंदाजी साकारली. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजेच 30 धावांची. 6 बॉल 30 गरज आहे म्हणजे 5 षटकार इथनं मारावे लागणार आहेत. पहा मित्रांनो इथं काय घडतं, काय घडेल काय बिघडेल म्हटलं जातं ना. इथनं मात्र जर विचार केला तर यावेळी मात्र अगदी आतापर्यंत 4 वेळा ही प्रकाश जोतातील नाईट रजनी स्पर्धा या ठिकाणी पार पडते. आजची यावर्षी 2025 ची स्पर्धा आपण पाहता 5वी प्रकाश जोतातील नाईट रजनी स्पर्धा. परंतु आतापर्यंत 4 वेळा गावदेवी नानोली संघ इथे क्वालिफाय झालाय आणि 5वी फेरी यस हा पंजा पाहायला मिळेल इथनं गावदेवी नानोली टीमचा. 6 बॉल 30. पहिला बॉल फटका चांगला मिड विकेटला. तिथे देखील पहा हलू देणार नाही. हा बॉल वरती पाहिलं तर डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. अगदी जर विचार केला तर आता यावेळी पहा पहिला बॉल डॉटला अजून जर पाहिलं तर 5 बॉल 30 ची गरज आहे म्हणजे 5 बॉल मध्ये 5 षटकार इथनं ठोकावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये पाहता 5 गडी बाद झालेत आणि आतापर्यंत जर विचार केला तर 6 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. यावेळी बघू शकाल जड मध्ये गोलंदाजी केली जाते. ब्लॉकआउटचा मारा केला. इथे मात्र पहा काय घडतं कोणती रिस्क नाहीये. आधी जर विचार केला तर गावदेवी नानोली संघ या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये शिरकाव करतो.
2 बॉल आले डॉट. आता 4 बॉल 30ची गरज आहे. अप्रतिम गोलंदाजी इथं साकारली जाते. मी म्हटलं अगदी पहिल्या सामन्यापासून इथे आपण जर विचार केला ना मित्रांनो तर गोलंदाजीचं वर्चस्व या संघानं दाखवलं. या ठिकाणी भिंगा टीमला परास्त केलं. फक्त 16 धाब्यांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि इथे मात्र पाहायचं आहे अगदी सामना तो जिंकला होता गावदेवी नाणेली टीमनं. परंतु पहा इथनं हा फटका बराच लेट येतोय. बराच उशिरा हा फटका मारताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज यावेळी रोहितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं आणि 6च्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या धावपटलावरती टोटल 12 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. अजूनही इथनं धावसंख्येची गरज आहे ते म्हणजे 24 धावा. 3 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज आहे. पहा काय घडेल. पहा मित्रांनो उशीर बराच झाला. इथनं मात्र कार्तिक 11 खोंड्याच्या वाडी संघाला अगदी पहिलं तर आमचे कुशल नव्हते असेल बक्षिसांची आतिषबाजी पाहायला मिळाली. परंतु यावेळी हा फटका हवेत चालला. बॉल सीमा रेषा पलीकडं. यावेळी जाईल 1 बाउन्स चौकार. फलंदाज रोहितच्या बॅटमधून दमदार फटका. 4 धाब्यांसाठी चौकार आणि 4च्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या धावपटलावरती 16 धावा. लॉस ऑफ 6 विकेट. इथनं मात्र कार्तिक 11 खोंड्याची वाडी संघ अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे विजयासाठी 20 धाब्यांची. 2 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे. सामना मित्रांनो होता कुठे आला कुठे असं वाटलं नव्हतं. असं वाटलं ही काटोकी टक्कर या ठिकाणी मात्र होईल परंतु शेवटपर्यंत आपण पाहता इथे झुंजा देता येत नाहीये. अगदी ते म्हणजेच कार्तिक 11 खोंड्याच्या वाडी टीमला. त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावरती एक विवोचं मोबाईल आम्हाला सापडलाय. कोणाचा असेल तर ओळख पटवा आणि घेऊन जा. मित्रांनो पहा आपला समाज अगदी पाहिलं तर किती प्रामाणिक आहे आपल्याला माहित आहे. जशी या ठिकाणी मोबाईलची ओळख पटेल त्याला हा मोबाईल दिला जाईल. यावेळी पहा बॉल हवेत चालला. इथनं मात्र बघायचं आहे यावेळी मात्र सामन्यामध्ये कलाटणी आणि बघू शकाल सामना इथनं जिंकला तो म्हणजे गावदेवी नाणेली संघ. सातत्यानं 5व्यांदा या ठिकाणी सुपर 6 ला प्रवेश. विश ऑल द बेस्ट गावदेवी नाणेली संघ. डीजे